are going to learn subject Science and Technology Part 2. Chapter number 9 Environmental Management. त्यामधील आज आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच घन कचरा व्यवस्थापन याविषयी माहिती बघणार आहोत. तर यामध्ये पेज नंबर 99 वरील तुम्हाला हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. कॅन यू रिकॉल? त्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय पोल्युशन. तर पोल्युशन कशाला म्हणायचं किंवा प्रदूषण कशाला म्हणायचं? तर प्रदूषण आपण कशाला म्हणतो की मानवी कृत्यामुळे किंवा नैसर्गिक काही गोष्टींमुळे जर किंवा नैसर्गिक आपत्ती वगैरे आल्या असतील तर त्यामुळे जे पर्यावरणाचं नुकसान होतं तर त्याला आपण पोल्युशन असं म्हणतो. इन विच डिफरंट वेज डू आवर सराउंडिंग गेट पोल्युटेड. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्या सभोवतालचा जो परिसर आहे तर त्या सभोवतालच्या परिसरामध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे किंवा कोणकोणत्या ह्याच्यामध्ये प्रदूषण होतं, जसं की एअर असेल, वॉटर असेल किंवा सॉईल असेल. त्या या वेगवेगळ्या घटकांमध्ये हवा, पाणी, माती यामध्ये प्रदूषण होतं. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला काही इथं व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन व्हॉट वी सी इन फिगर 2 पिक्चर्स. तर बुक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 पिक्चर्स दाखवलेली आहेत. तर या 2 पिक्चर्समध्ये तुम्हाला डिफरन्स काय जाणवतं बघायचं आहे. तर पिक्चर ए मध्ये तुम्हाला म्हणजे कचरा जो आहे तर त्या ठिकाणी खूप दिसत आहे आणि सेकंड बी पिक्चरमध्ये तुम्हाला तो जो एरिया आहे तर तो क्लीन झालेला दिसत आहे. ठीक आहे, हा मुख्य आपल्याला फरक जाणवतो. मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू the various daily human activities. This is called this is called solid waste. त्यालाच आपण घन कचरा असं म्हणतो. If their waste materials are properly disposed of, they can be a valuable source of energy. Currently, solid waste is a serious worldwide problem as it causes both water and soil pollution. तर बघा, घनकचराची व्यवस्थापन आहे तर ती अत्यंत काळाची गरज आहे. जो कचरा आहे तर त्याचं व्यवस्थित डिस्पोज करणं तो अत्यंत महत्त्वाचा आहे की विल्हेवाट लावणं महत्त्वाचं आहे. आणि जगभरामध्ये हा जो कचरा आहे ह्या कचऱ्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे या कचरा जो आहे तर त्याचा व्यवस्थित विल्हेवाट न लावल्यामुळे काय होते, सॉईल असेल किंवा वॉटर असेल किंवा एअर असेल तर ती पोल्युटेड जास्त होत आहे. सॉलिड वेस्ट इज ऑल्सो सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. तर बघा, सॉलिड वेस्ट जो आहे किंवा घनकचरा म्हणतो तर तो घनकचरा जो आहे तर ती एक मोठी समस्या बनलेली आहे. जसं की आर्थिक विकासाच्या दृष्टीने म्हणूयात किंवा पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो तर किंवा आरोग्य यांच्या दृष्टीनं हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे किंवा खूप महत्त्वाचं आहे. इट हॅज posed a serious threat to nature and human habitat because of the air, water and soil pollution it causes. तर डू यू नो हा यावर्षी तुम्हाला सिलेबसमधून भाग रेड्यूस करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूयात आपण कॅन यू टेल मध्ये व्हॉट इज मीन बाय सॉलिड वेस्ट. आत्ताच आपण बघितलं सॉलिड वेस्ट कशाला म्हणायचं. तर मेनी मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू वेरियस डेली ॲक्टिव्हिटीज, ह्युमन ॲक्टिव्हिटीज. दिस इज कॉल्ड एज सॉलिड वेस्ट. आणि व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट. म्हणजे घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. मग घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर बघा, या ठिकाणी डोमेस्टिक वेस्ट जे आहे किंवा घरगुती आपण कचरा म्हणतो तर ते त्याच्यामध्ये होतं. मग घरगुती कचऱ्यामध्ये काही वेस्ट झालेलं फूड असेल किंवा काही पेपर्स खराब झालेले असतील किंवा प्लास्टिकचं पेपर असतील, काही प्लास्टिकच्या बॅगा असतील किंवा व्हेजिटेबल वेस्ट असेल, फ्रूट्स किंवा आपलं फळभाज्यांच्या किंवा फळांचं जे कव्हर असतं साली त्या असतील. असे वेगवेगळे डोमेस्टिक वेस्टमध्ये येतात. नंतर इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणजे कारखान्यांमधून जे वेस्ट भेटतं जसं की केमिकल वगैरे असं
नंतर काही राख असतील, काही मेटल्स असतील. नंतर तुम्हाला गार्डनिंग वेस्ट, गार्डनमधलं वेस्ट जसं की तुम्हाला लिव्हज किंवा फ्लावर्स असतील किंवा वेगवेगळ्या ब्रँचेस ऑफ ट्रीज असतील, हे घटक तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. किंवा ॲनिमल्स युरिन असेल किंवा डंग असेल. नंतर इलेक्ट्रिक वेस्ट असेल, इलेक्ट्रिक वेस्टमध्ये तुम्हाला टी व्ही किंवा सेलफोनचे किंवा म्युझिक सिस्टीम हे जे खराब झालेले असतात, कॉम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट्स, तर तेच याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये त्यांचा समावेश होतो. नंतर बायोमेडिकल वेस्ट असेल, दवाखान्यामध्ये तुम्ही बघा ड्रेसिंगच्या काही असते, काही ग्लोव्ज, निडल्स वगैरे किंवा बँड करायच्या ज्या पट्ट्या असतात त्या, किंवा सलाईनच्या बॉटल्स वगैरे आहेत तर त्या सॉलिड वेस्टमध्ये येतात. अशा वेगवेगळे घटक जे आहेत तर ते त्याच्यामध्ये समावेश होतात. ठीक आहे. We make use of many materials and articles in our daily life. There are of different kinds. Some of them are reusable, but others have to be discarded. However, they are not properly disposed of, it affects of environment adversely. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट पेजवरती तुम्हाला हा जो चार्ट दिला आहे तर तो यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता. त्याखाली येऊयात आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच विघटनशील कचरा. बायोडिग्रेडेबल वेस्ट. विघटनशील म्हणजे ज्याचं विघटन होतं तो विघटनशील कचरा. तर यामध्ये काय सांगितले बघा, विघटनशील कचऱ्यामध्ये दिस टाइप ऑफ वेस्ट इज इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. म्हणजे अशा प्रकारचा जो कचरा आहे तर या कचऱ्याचं मायक्रोबच्या सहाय्यानं डिकम्पोजिशन लवकर होतं. इट मेनली इन्क्लूड किचन वेस्ट म्हणजे किचनमध्ये जे असतात किंवा स्वयंपाकघरात वापरले जाणारे जसे की खराब झालेलं अन्न असेल, स्पॉइल फूड्स, नंतर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, नंतर ॲश असेल, राख म्हणूयात आपण. नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे स्वाइल, डंग, पार्ट्स ऑफ प्लांट्स एक्सेट्रा. द वेस्ट इज मेनली ऑफ ऑर्गॅनिक टाइप अँड इट इज ऑल्सो कॉल्ड वेट सॉलिड वेस्ट म्हणजे त्याला आपण ओला कचरा म्हणतो, और वेट गार्बेज, दोन्हीचा अर्थ एकच. इफ इट इज केअरफुली डिकम्पोज वी कॅन गेट कंपोस्ट अँड फ्युअल ऑफ गुड क्वालिटी फ्रॉम इट. म्हणजे ह्या जो विघटनशील कचरा आहे त्या विघटनशील कचऱ्याचं व्यवस्थितरित्या जर आपण डिकम्पोजिशन केलं तर त्यापासून आपल्याला उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत म्हणून भेटतं किंवा त्याचं फ्युअल म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. सच बायोफ्युअल्स प्रोजेक्ट हॅज बीन स्टार्टेड इन मेनी सिटीज. म्हणजे बायोफ्युअल्स म्हणून जे आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट तर ते काही ठिकाणी राबवण्यात येतात. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट बघा म्हणजे अविघटनशील कचरा. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. अविघटनशील कचरा, अविघटनशील कचरा. तर अविघटनशील कचऱ्यामध्ये बघा दिस टाइप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेड because it requires a very long period of time and the use of various techniques. It includes plastic, metals and other similarities. This type of waste is also called dry solid waste किंवा dry garbage. त्याला आपण सुका कचरा असं म्हणतो. मग या सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काही मेटल्स, धातू, लोखंड वगैरे असेल वेगवेगळ्या प्रकारचे ॲल्युमिनियम वगैरे त्यांचा समावेश होतो. त्यांना विघटन होण्यासाठी किंवा त्यांना कुजण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. नेक्स्ट पेजवरती येऊयात. या ठिकाणी तुम्हाला हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट दिलेले आहेत तर ते आपण बघूयात.
harmful effect of solid waste. तर यातला फर्स्ट इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी, इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. सेकंड, bad order of waste. Third one is production of toxic gases. Fourth one is degradation of natural beauty. Natural beauty. Then fifth number is air pollution. Next, water pollution. Seven, soil pollution. 8, spreading of diseases. तर या ठिकाणी बघा आपल्याला घनकचऱ्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते घनकचऱ्याचे दुष्परिणाम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, घनकचऱ्याचे दुष्परिणाम. तर हे घनकचऱ्याचे दुष्परिणामामध्ये पहिला जो दिलेला आहे तर तो आपल्याला दिलेला आहे इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. मग ही जैवविविधता आपल्याला जे सजीव आहेत तर त्या सजीवांवरती होणारी जैवविविधता आढळून येते. मग ही जैवविविधता जी आहे तर ज्या ठिकाणी ॲनिमल्स किंवा प्लांट्स राहतात तर त्याच ठिकाणी आपण कचरा खूप प्रमाणावरती जर टाकला तर त्या ठिकाणचं वनस्पती किंवा प्राणी जे आहेत तर ते नष्ट होतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. समुद्रामध्ये जर आपण जास्त प्रमाणात कचरा टाकला तर त्या ठिकाणचे ज्या काही समुद्रामध्ये असणाऱ्या प्लांट्स आहेत तर त्या नष्ट होतात. मासे वगैरे असतील तर ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतात किंवा शक्य नसल्यास त्यांना ऑक्सिजन जर नाही भेटला तर ते मृत सुद्धा पावतात म्हणजे त्यांचा ऱ्हास सुद्धा होतो. बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता. ठीक आहे, जैवविविधता. पुढचा बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट म्हणजे जो आपण कचरा टाकलेला आहे तर त्या कचऱ्याचा आपल्याला ऑर्डर म्हणजे वास म्हणतो आपण किंवा दुर्गंध. ठीक आहे, ऑर्डर म्हणजे वास या ठिकाणी. बॅड ऑर्डर म्हणजे दुर्गंधी आपल्याला यायला सुरुवात होते. तुम्ही बघितलं असेल आसपास म्हणजे कचरा असेल खूप दिवस त्या ठिकाणी तर तिथून आपल्याला तरी दुर्गंध किंवा बॅड ऑर्डर येतो. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस. मग हे बॅड ऑर्डर येतो म्हणजेच काय होतं तर त्या ठिकाणी टॉक्सिक गॅसेस म्हणजे विषारी वायू म्हणजे काय होते प्रोडक्शन म्हणजे निर्मिती. ठीक आहे, विषारी वायू म्हणजे काय होते निर्मिती होते. देन डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी. मग त्या ठिकाणचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, नॅचरल ब्युटी म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, हे नैसर्गिक सौंदर्य जे आहे तर ते ऱ्हास व्हायला सुरुवात होते. ऱ्हास कशामुळे होतं जर आपण त्याच ठिकाणी खूप प्रमाणावरती झाडं आहेत पण त्या झाडांच्या जवळच आपण जाऊन किंवा एखादा स्वच्छ सुंदर असा तलाव आहे त्या तलावामध्ये जर आपण कचरा घेऊन टाकला तर तिथं कचरा टाकल्यामुळे काय होतं वास यायला सुरुवात होते. वास आल्यामुळे काय होतं तिथं जे वनस्पती प्राणी आहेत त्या कुजायला सुरुवात होणार. हळूहळू तिथं जे नैसर्गिक सौंदर्य जे होतं ते काय होतं खराब व्हायला सुरुवात होते. आणि पुढे काय होतं जाऊन बघा एअर पोल्युशन, हवा प्रदूषण टॉक्सिक गॅसेस तयार झाल्यामुळे ऑफकोर्स त्या ठिकाणचा जो
एरिया आहे त्या ठिकाणी एअर जी आहे तर ती बॅड एअर किंवा हवा प्रदूषण त्या भागामध्ये ज्या ठिकाणी जास्त आपण कचरा टाकलेला आहे त्या ठिकाणी होणार. वॉटर पाण्यामध्ये जर तुम्ही कचरा टाकला तर होणारच स्वाईल. आपण जमिनीवरती कचरा जर टाकला तर त्या जमिनीमध्ये ज्या ठराविक जमिनीवरती आपण जर तो कचरा टाकला तर त्या ठिकाणची जमिनीवर असणारी माती, त्या मातीमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स एकतर नष्ट होतात किंवा मातीचे टेक्स्चर आपण म्हणतो त्या मातीचा जो पोत आहे तर तो चेंज होतो आणि ती वापरण्या अयोग्य ठरते. नंतर स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस म्हणजे रोग प्रसार होणे. जर सतत तुम्ही त्या ठिकाणी जर कचरा टाकला किंवा घन कचरा आहे त्या भागामध्ये जर तुम्ही सतत वावरत असताल किंवा त्या ठिकाणी जर येणार तर ह्या हवेमार्फत तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा महापाजाराने बदल होत असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे डास वगैरे जमा होतात, माशा जमा होतात. ते जर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तुम्हाला सुद्धा डिसीजेस होण्याची शक्यता असते. म्हणजे हवेमार्फत पसरू शकतात किंवा वेगवेगळ्या प्राण्यांमार्फत सुद्धा पसरू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. जेवढा भाग शिकवला आहे तेवढा भाग सगळ्यांनी काय करायचा, रीडिंग करायचा आहे. थँक्यू.